नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 नोव्हेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुनला कॉफी हवी असते. पण त्यांनी सायलीशी अबोला धरलेला असतो म्हणून तो काही तिला स्वतःहून मागायला जात नाही. पण त्याला कॉफीची तर खूप तलप आलेली असते. मग विचार करतो आता मी काय करू? जर मी स्वतःहून तिला कॉफी मागायला गेलो तर ते माघार गेल्यासारखं होईल. चैतन्य म्हणतो, "काय झालंय? तू का नाही विचारत आहेस?" अर्जुन सांगतो, "आमच्यात असं असं भांडण झालंय." तेवढ्यात सायली कॉफी घेऊन येते. अर्जुनचं नाटक चालू होतं. अर्जुन म्हणतो, "मी कॉफी पिणार नाही." आणि त्याच्या मनात आलेलं असतं की सायली आता त्याला मनवेल कॉफी पिण्यासाठी. पण सायली सरळ मग घेऊन निघून जाते. अर्जुन म्हणतो, "चैतन्य, कॉफी म्हणजे अन्न असतं ना? मग मी वेस्ट करू नाही देणार. मी पिणार ती कॉफी." सायली तिकडून मग ठेवून निघून जात असते. तेवढ्यात अर्जुन बोलतो की कोण खोटं बोलतंय हे तुला कळत नाहीये ना? मग आपण काय करूया माहितीये का? सोल्युशन सिंपल आहे. दोघांना वेगवेगळं इंटरोगेट करायचं. म्हणजे आपल्याला कळेल की कोण खोटं बोलतंय. म्हणजे एकदा चौगुल्याला विचारायचं आणि सेम प्रश्न नंतर दुबेला विचारायचे. म्हणजे आपल्याला कळेल की खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय. कारण त्यांची उत्तरं वेगळी असणार. सायलीच्या ह्या सगळ्या गोष्टी कानावर पडतात आणि तिला लक्षात येतं की अर्जुन तिच्याशीच बोलतोय इनडायरेक्टली. सायली वळते आणि अर्जुनकडे बघते आणि हसते. अर्जुन लगेच तिला स्माईल देतो आणि सायली तोंड वाकडं करून निघून जाते. चैतन्य म्हणतो की काय चाललंय? कोण चौगुले? कोण डुबे? मला काही समजत नाहीये. अर्जुन म्हणतो, "तू गप्प बस." इकडे आपल्याला दाखवतात की महिपतला नागराजने फोन केलेला असतो. नागराज सगळा घडलेला प्रकार सांगतो. महिपत म्हणतो, "तुम्ही एक काम करा, त्या चिसुंद्रीचा जे काय मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट जे काय आहे ते माझ्याकडे आणून द्या. मग मी पुढचं पुढे बघतो." इकडे आपल्याला दाखवतात की सायली दोन्ही गाठोडी घेऊन मैनावतीकडे येते आणि मैनावतीला म्हणते, "आई, तुला ह्या सगळ्या गोष्टींमधलं काही घेतलेलं आठवतंय का गं?" मैनावती म्हणते, "अगं, एवढी परिस्थिती कुठे होती की आम्ही काय नवीन विकत घेऊ? पण एक मात्र आहे, एक दिवस तू वाण्याकडे गेली होतीस आणि 5 रुपयाचं चॉकलेट 2 रुपयाला घेऊन आलीस." हे सगळं बोलणं चालू असताना तन्वी दाराआडून ऐकत असते. सायली म्हणते, "आई, मी कधी गेले? 5 वर्षाची असताना?" तेव्हा ती म्हणते, "हो हो, तू 5 वर्षाची असतानाच गायब झालीस. मग 2-3 महिने तुझे फ्रॉक असे छातीशी कवटाळून रड रड रडले." सायली म्हणते, "अगं नाही आई, मी मोठी असणार जरा." मैनावती म्हणते, "नाही, 5 वर्षाची असतानाच तू गेलीस आणि तसे पण तुझे फ्रॉक तुझे बाबाच शिवायचे, आमच्याकडे पैसा कुठे होता?" सायली मैनावतीला दोन्ही आठवड्यातले फ्रॉक दाखवते. मैनावतीला एका आठवड्यातला फ्रॉक आठवतो की हो, हा ह्यानीच शिवलाय आणि दुसरा फ्रॉक मात्र तिला काय आठवत नाही. ती म्हणते की असे पॅटर्न तुझ्या बाबांनी कधी शिवलेच नाहीत. तेवढ्यात तिकडे दारावरती फोन वाजतो. सायली पटकन उठून दारावरती जाते आणि बघते की प्रियाच उभी असते. ती म्हणते, "काय गं, तुला आमची बोलणी चोरून ऐकायची सवयच आहे तसं पण. कशाला उभी होतीस इथे?" तन्वी म्हणते, "मी काय इकडे उभी राहून तुझी बोलणी ऐकत नव्हते. मी इकडून पास होत होते तेव्हा माझा फोन वाजला." मैनावती म्हणते, "तसं पण हिला सवयच आहे सगळ्यांच्या गोष्टीत नाका खुपसायची." सायली म्हणते, "आई, तू जाऊन गाठोडी बंद करून ठेव. ही काय आपल्याला बोलायला द्यायची नाही." मैनावती येऊन ती गाठोडी बंद करते, पण फ्रॉक इकडचे तिकडे करते, ह्या गाठोड्यातली त्या गाठोड्यात. इकडे तन्वी तिच्या खोलीत विचार करत असते. अश्विनला ती चिठ्ठी सापडते ज्याच्यामध्ये तिने सायलींच्या सवयीची लिस्ट बनवलेली असते. अश्विन म्हणतो, "अरे, हे सगळं तू काय करणार आहेस?" तन्वी म्हणते, "तुझ्या घरच्यांना इम्प्रेस करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी तयार केल्या." अश्विन म्हणतो, "तुला हे सगळं काही करायची गरज नाहीये. तू काही टेन्शन घेऊ नकोस. कोणासाठी तू इम्प्रेस व्हावंस असं काही गरज नाहीये." इकडे आपल्याला दाखवतात की अस्मिता खूप वाट बघत असते तिच्या नवऱ्याची. प्रताप म्हणतो, "तू एअरपोर्टवर रिसीव्ह करायला का नाही गेलीस?" ती म्हणते, "एअरपोर्टवर रिसीव्ह करायला येऊ नको असं त्याने खास सांगितलं होतं म्हणून नाही गेली." आणि शेवटी अस्मिताचा नवरा येतोच दारात. आता मित्रांनो, हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून साक्षीला भेटलेला तोच माणूस असतो, जो तिच्यासोबत डेटवर गेलेला असतो ऑनलाईन भेटमध्ये आणि त्याचं नाव सचिन असतं. तो आत येतो आणि सगळ्यांना मिठी मारतो, आशीर्वाद घेतो. अर्जुन अस्मिताची खेचत असतो त्याच्यासमोर. अस्मिता म्हणते, "सगळ्यांना भेटलास, फक्त मलाच भेटला नाहीयेस." मग सचिन तिची माफी मागतो आणि मग अस्मिता आणि तो त्यांच्या खोलीत जातात. सगळे आपापल्या कामाला लागतात. सायली मात्र वाट बघत असते, कारण तिला हवं असतं की सदाशिव लवकर घरी यावा.
मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की चैतन्य अर्जुनला म्हणतो की सायली वहिनी ह्या लोखंड्यांची मुलगी वाटते असं अजिबात मला वाटत नाहीये कोणत्याच अँगलने. काहीतरी गडबड होती DNA रिपोर्ट्समध्ये. सायली मग सदाशिवकडे जाते आणि तो फ्रॉक दाखवते जो मैनावती म्हणालेली असते की तुझे बाबा असा फ्रॉक शिवूच नाही शकत, हा पॅटर्नच नव्हता त्यावेळी. सदाशिव म्हणतो, हो हा फ्रॉक मीच शिवलाय. अगं सगळे फ्रॉक तर मीच शिवायचो. मग नंतर सायली मैनावती आणि सदाशिवना एकत्र विचारते की आई तू तर म्हणालीस मी 5 वर्षाची असताना गायब झाले आणि इथे बाबा म्हणतायत की माझा 7वा वाढदिवस साजरा झाल्यानंतर मी गायब झाले. तुम्ही दोघं पण वेगवेगळी उत्तरं का देताय? मला काही कळत नाहीये. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.